संवाद समृद्ध प्रियदर्शी सम्राट अशोक आणि बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना आम्ही प्रथम अभिवादन करतो। त्याचबरोबर बहुजन पंचायत समितीचे मुख्यालयातील आदरणीय उपसभापती विनोद मोरे साहेब, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे साहेब, उपकार्याध्यक्ष मनोहर मोरे, HR पवार सर, अतिरिक्त चिटणीस विठ्ठल जाधव, चिटणीस श्रीधर जाधव, व्यवस्थापक मंडळ सदस्य राजाभाऊ गोंडे, सुभाष जाधव सर, संस्कार समिती अध्यक्ष मंगेश पवार सर, चिटणीस मनोहर मोरे सर, महिला मंडळाच्या अध्यक्ष सुशीलाताई जाधव, सर्व बौद्धाचार्य त्यांना माझा सप्रेम जय भीम। मंगेश पवार साहेबांनी एक महिना अगोदर मला कॉल केला होता की सर आपण कोणता विषय घेणार। त्यांनी मला तारीख पण सांगितली आजची 12 जुलैची। त्यांना सांगितलं की बौद्ध धर्माने आपली जबाबदारी हा विषय मला द्या। त्याचबरोबर आमचे गुरुजी गुणाजी सर बसलेले आहेत, आनंद जाधव सुद्धा पुढे या ना, आमचे वर्ग मित्र या ठिकाणी बसलेले आहेत। मुळात मी काय प्रवचनकार वगैरे नाही, प्रबोधनकार वगैरे नाही, कारण बौद्ध धर्माचा जो गाव आहे तो चर्चेतून सगळ्या गोष्टी सुरू होतो। त्याच्यामुळे आपण तुमच्याशी चर्चा करणार। वर्षावासाचा जो कालावधी तो सुरू झालेला आहे 10 तारखेपासून आषाढी पौर्णिमेपासून, ते आपल्या सर्वांना माहिती आहे। परंतु आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 1954 जबाबदारी दिलेली आहे, ती फार महत्वाची आहे। कारण आपलं धर्मांतर झालेलं आहे पण विचार परिवर्तन झालेलं नाही, प्रश्नचिन्ह। त्यामुळे मी आपल्याशी संवाद साधणार आहे की आताच पद्धतीने माझे 3 कार्यक्रम झाले, कोकणामध्ये झाले, राजापूरला, रायपाटण येथे, लांजामध्ये झालं, त्यानंतर रत्नागिरीचं पाली जे गाव आहे त्या ठिकाणी झालं। तिथे हाच विषय होता। आता सध्याचा जो विषय गाजतोय बोधगयाचा, त्या विषयावरती होतं। आणि आरक्षणाचा जो विषय आहे तो क्लासिफिकेशनचा, तो विषय पण आपल्यासाठी महत्वाचा वर्षावर्षामध्ये घ्यायला पाहिजे होता, पण नेक्स्ट टाइम घ्या किंवा मध्ये ऍडजस्ट करा। तर ह्या गोष्टी आपल्याशी सगळ्यांशी निगडीत आहे। मी प्रश्न विचारला एकाला की धर्म म्हणजे काय, धर्माची व्याख्या काय सांगितली की धर्म म्हणजे कर्मकांड, धर्म म्हणजे अंधश्रद्धा, धर्म म्हणजे अहो। तर नवीन सरकारी धर्म जो फॉलो असतो त्याच्यावर तुम्ही सगळं लिहित नाही ना, लिहिता का तुम्ही? धर्म म्हणजे आम्ही बौद्ध आहोत, आम्ही ख्रिश्चन आहोत, आम्ही शीख आहोत, मुस्लिम आहोत वगैरे वगैरे। तर काय झालंय की आपली मानसिकता इतकी घट्ट बसलेली आहे की आम्ही धर्म हा शब्द जर उच्चारला तर आम्ही आपण म्हणून व्याख्या सांगितली। आता धम्म म्हणजे काय हे जर आम्ही सांगितलं, धम्म म्हणजे काय, तर धम्म म्हणजे सांगितलं मग धम्म सांगा की स्वर्ग नर्क नाही, आत्मा परमात्मा नाही। धर्माची व्याख्या अशी नाहीच आहे। धर्माची व्याख्या सरळ आहे, निसर्गाचा नियम, डॉक्ट्रिन ऑफ लॉ। जे निसर्गाचा नियम आहे, पाऊस पडतो, थंडी लागते, उन्हाळा येतो, हा निसर्गाचा नियम आहे। आता दुसरे चर्चा करतोय आपल्याशी, दुसरे कसे ते तो सनातनी। म्हणजे आपण सरळ काय करतो की संवाद संबोधाच्या काळात जे शब्द आहेत ना त्यालाच विरोध करतो। कळत न कळत काय होतं आपण या गोष्टी करतो, पण विषय काय की आपण आपल्याच शब्दांना आपल्याच विचारांना विरोध करतोय। आता सनातन म्हणजे काय, जे अनेक वेळेला तथागत संवाद संबोधाने हे धर्म सनातन हाच धर्म सनातन राहणार आहे। सनातन म्हणजे काय, सनातन म्हणजे या पृथ्वी तळावरती
ज्यांनी जन्म घेतलाय त्याचा मृत्यू अटळ आहे. सनातनचा अर्थ जन्म घेतलाय त्याचा मृत्यू अटळ आहे. पण आम्ही काय बोलतो की तो सनातनी, तो अमुक आहे, तो सनातनवादी आहे. म्हणजे दुसरे काय की हा भगवा आतंकवाद, आणि त्याला आम्ही पण दुसरा येतो भगवा आतंकवादी. आता भगवा, भगवंत, भगवतो हे सगळे हे जे शब्द आहेत ते पाली साहित्यातले आहेत. आणि पाली साहित्यातल्या शब्दांना ही व्यवस्था कशा प्रकारे बदनाम करते. आणि मग आम्ही बौद्ध धर्माचे आपले आहोत का, व आम्ही बौद्ध धर्माचे आहोत, मग आपली जबाबदारी काय, या विषयावरती आज आपल्याला ही चर्चा करतोय. कारण आता एकाला प्रश्न विचारला, बुद्धाचा जन्म कुठे झाला? त्याने मला काय उत्तर दिलं, बुद्धाचा जन्म लुंबिनीला झाला. सिद्धार्थाचा जन्म कुठे झाला? मोठे कन्फ्युज झाले. विषय तोच आहे की बुद्धाचा जन्म हा बोधगयाला झाला, सिद्धार्थाचा जन्म कुठे झाला? लुंबिनीला झाला. आम्ही विचार काय करतो, म्हणजे आम्ही काय विचार करतो, बुद्धाला आई नाही, वडील नाही वगैरे, तो बुद्ध आहे, तो बुद्ध त्यांनी प्राप्त होते. आता मी एकाला विचारलं तथागत म्हणजे काय, आम्ही डायनावरती लावतो तथागत समाज बुद्ध, तथागत भगवान बुद्ध. तर तथागतचा अर्थ ज्यावेळेस आम्ही समजून घेतो, तथागतचा अर्थ आम्ही जेव्हा समजून घेतो तर हा विचार केला पाहिजे तथागत आम्ही का म्हणतो. आम्ही लक्षात घ्या, ज्यावेळेस पाली साहित्याचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो, पाली साहित्याचा अभ्यास करत असताना तथागताचा अर्थ जेव्हा त्याला फोड करावा लागते. तथ म्हणजे सत्य, तथ म्हणजे सत्य, आणि आगत म्हणजे मिळवणे, असे दोन त्याचे पाठ त्याला फोड लागते, तथ आणि आगत. तसं तो तथागत झाला. म्हणजे ज्याने, तुम्हाला माहिती आहे की एखादा अपघात झाला, आता समजा होऊ नये पण झाला, तर आपल्याला एक्सरे करावा लागतो, त्यानंतर सिटी स्कॅन करावा लागतो, पण त्याच्या मुलीकडे शेवटचं MRI करावा लागतो. तर ते MRI मध्ये तुकडे तुकडे करून बघतात की नेमका ह्याला त्रास कशाचा आहे, नेमका ह्याला त्रास कुठला आहे. तो MRI तो बुद्धाने शोधून काढलेला आहे. MRI त्याच्या दृष्टीने त्यांनी करायचे, सत्याला बारीक बारीक गोष्टी बघायचे, लक्षायचे की हे खरं आहे का खोटं आहे. आता परत एक प्रश्न निर्माण होतो, पण बुद्धाने नेमकं केलं काय, बुद्धाने नेमकं मिळवलं काय. मी वयाच्या 29व्या वर्षी ते जेव्हा निघतात बाहेर जातात आणि 6 वर्ष ते तपस्या करतात, तपस्या कसली केली. म्हणजे आज काय होतं, सोशल मीडियावरती जे काही चाललंय की बुद्ध भगवान नाही, भगवान कोण, देव कोण नकारा, स्वर कोण नकारा, आत्मा कोण नकारा, अरे पण नेमकं केलं नाही तेच सांगत नाही. म्हणजे सिद्धार्थाला 6 वर्षाची तपस्या होती, ते काय देव आणि देव त्या स्वतःसाठी नाही केलं, ते आत्मा आहे का परमात्मा आहे या गोष्टीसाठी वेळ नाही घालवला. मनुष्याला दुःख आहे, पण ते दुःख निर्माण कुठून होतं, कसं होतं, आणि त्याचं निवारण कसं करू शकतो याचा शोध केला, आणि त्या शोधासाठी 6 वर्ष झाली. आलं लक्षात. आता तुम्हाला माहिती आहे की आपण मनुष्य आहोत. आता मनुष्याला किती इंद्रिय आहेत? 5 इंद्रिय आहेत ना. किती? 5 इंद्रिय आहेत. डोळे आहेत, कान आहे, जीभ आहे, नाक आहे, आणि स्पर्श म्हणजे त्वचा आहे. 5 इंद्रिय झाले ना. आता 6वं इंद्रिय, आणि शाळेमध्ये पण शिकवतात मनुष्याला 6 इंद्रिय, परंतु तो 6वं इंद्रिय जो आहे ना ते आपलं मन आहे, आणि त्या मनाचा शोध समाजाला उघडे लावलेला. मला लक्षात घ्या, आपल्याला असं वाटतं की माझं मन हे सांगतं, माझं मन ते सांगतं, परंतु माणसाला 5 इंद्रियावरतीच तो काम करत होता. तो 6वा इंद्रिय समाजसंबुद्धाने शोधून काढला, आणि त्या मनावरती कसा ताबा मिळवता येईल, त्या मनावरती कसं नियंत्रण घेता येईल, त्या मनाला चंचलता असा लावायचा, त्या मनाला कसं कंट्रोल करता येईल, हे सगळ्या गोष्टी समाजसंबुद्धाने शोधून काढली. आता बऱ्याचशा आपण जेव्हा पाली भाषेचा जेव्हा आपण अभ्यास करतो, पाली भाषेचा अभ्यास करत असताना परत एकदा म्हणजे काय होतं की आपण पाली भाषेचे जे मूळ शब्द असतात ना त्याला आपण झाकून टाकतो, आणि आपण दुसरा तरी कुठेतरी शब्द घेतो. आता आपण काय करतो की निब्बाण, बरोबर आहे, निब्बाण, परिनिब्बाण आणि महापरिनिब्बाण.
हे पाली साहित्यातले शब्द आहेत, परंतु आपण काय करतो, निर्वाण लावून टाकतो, परिनिर्वाण लावून टाकतो, महापरिनिर्वाण लावून टाकतो, आम्हाला अर्थ माहिती नाही. कसे आता सेंट्रल गव्हर्नमेंटने पाली भाषेला तरी एवढ्या वर्षातून त्यांनी तो अभिजात दर्जा दिला, तर तसं बघायला गेलं तर सर्व भाषेची जणी ही पाली भाषा आहे आणि बौद्धांची मातृभाषा ही पाली भाषा आहे. याचा जनगणना चालू होईल ना 2027 मध्ये, याचा फार मोठा विषय. 2027 पासून ती जनगणना चालू आहे, ती मातृभाषा आमची पाली आहे, पण दोन्ही भाषा आमची मराठी. तर विषय तो आहे की ज्यावेळेस निब्बाण हा शब्द येतो, परिनिब्बाण हा शब्द येतो, महापरिनिब्बाण हा शब्द येतो, तर त्या सगळ्यांच्या अवस्था एकच असतात. कारण विषय असा आहे की निब्बाण हा जिवंतपणाच मिळवता येतो आणि जिवंत अवस्था असावी लागते. तो विषय थोडासा खोलवर आहे, मी थोडक्यात थोडस त्याची उकल करून सांगतो. समुद्र आहे आणि समुद्रामध्ये जे मासेमारी करणारे लोक असतात, समुद्रामध्ये मासेमारी करणारे लोक असतात, तर त्यांना माहिती असतं की चांगले मासे कुठे असतात. त्याच्यामुळे ते समुद्राच्या किनाऱ्यावरती जाळ टाकत नाही, तर त्या समुद्राच्या मध्य ठिकाणी जाणार. त्यांना माहिती आहे की मोठमोठे मासे लागणार आणि ते जाळे टाकून ठेवतात आणि चांगले चांगले मासे त्या जाळीला लागतात. आता गंमत काय होते की सगळेच मासे लागतात आणि त्याचप्रमाणे सिद्धार्थ सुद्धा त्या जाळीच्या त्याच्याप्रमाणे अडकलेले होते. तुम्हाला नाही समजलं तर मला परत सांगा, विचारा. सिद्धार्थ सुद्धा त्या मासेच्या त्या जाळीमध्ये मासेसाठी अडकलेले होते. पण त्यांनी काय केलं, त्यांनी 6 वर्षाची तपस्या केली. त्या तपस्येतून त्यांनी विपसना केली. विपसना करत असताना त्या निब्बाणाचा शोध लागला की निब्बाण कसं मिळवता येईल. आणि त्यांनी काय केलं, त्या जाळ्यामध्ये होल केलं. मी तुम्हाला समजण्यासाठी हे उदाहरण दिलंय ना की त्यांनी तो होल केला. आता होल केला म्हणजे काय केलं, त्यांनी ते होल केला, ते माशामध्ये अडकलेले होते आणि ते होल केल्यानंतर ते निसटले. निसटले म्हणजे काय, पुढे गेले, ते संपले. म्हणजे निसटले म्हणजे त्यांनी जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून कायमची मुक्तता मिळवली त्या निब्बाण. आणि तो निब्बाणाचा शोध पुढे लावला. जेव्हा त्यांना संबोधी प्राप्ती झाली, जेव्हा त्यांना संबोधी प्राप्ती झाली, आपण सम्मा संबुद्ध असं म्हणतो. आणि सम्मा संबुद्ध हाच पाणी आपण बोलतो की नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्ध, म्हणजे जो संपूर्ण आहे, तो संसार मुक्त आहे, अल्ला संपूर्ण ज्ञानी आहे, की त्याच्या पुढे कोणतंच ज्ञान टिकणार नाही, तो इतका परम ज्ञानी आहे. त्याने जो होल केला ते होल विसरले. आता गंमत काय होते, ते आमची माणसं दुसऱ्या ठिकाणी होल करायला जातात. गंमत काय होते की आमच्यातले काही तत्वज्ञ स्वतःला काही काय होते, म्हणजे माफ करा मी हा शब्द वापरतो, पण काही केलं नाही. बुद्धाने असं नाही केलं, वेगळं काहीतरी शोधा असतात की बुद्धाने सांगितलं की मी जो मगाशी सांगितलं की मार्ग जात आहे, मी जो शोधलेला स्वतः शोधलेला जो मार्ग आहे, त्या मार्गाने तुम्ही गेला तर तुम्हाला निब्बाण प्राप्त होईल. काय प्राप्त होईल? निब्बाण प्राप्त होईल. आमचे लोक तशी करत नाहीत. आमचे लोक काही गोष्टीला विरोध करतात. म्हणजे सॉरी टू से, काय असतं की अर्धवट ज्ञान आहे ना, हे स्वतःसाठी घातक पण असतं आणि समाजाला पण घातक असतात, म्हणून प्रगती आपली होत नाही. जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून सम्मा संबुद्ध कायमचे मुक्त झाले. आता जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होणं म्हणजे काय, परत जन्म नाही, परत जन्म नाही, त्यांचा परत जन्म नाही. आपण कितीतरी जन्म घेतलेला आहोत, किती वेळा जन्म घेतला, किती वेळा मृत्यू झाला. समाजामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एक माणूस, एक मनुष्य त्याच्या संपूर्ण लाईफ मध्ये किती वेळा जन्म घेतला, किती वेळा मृत्यू झाला, तो किती वेळा रडला माहितीये का, त्याचे अश्रू. एका समुद्रावर तो रडल्याजवळ दुःख आहे इतके वर्ष. आणि ह्या दुःखातून मुक्त कसं होत आहे, दुःखाचं निवारण करण्यासाठी तो मार्ग शोधला. आणि दुःखाचं निवारण करता येतं, दुःखाचं निवारण करण्यासाठी आले असताना मार्ग आपण. आता
आता विषय असा आहे की काही असे आम्ही लहानपणापासून ऐकलं आले मोठी महान बायका तुम्ही ऐकलं असेल बोलले असेल की आली मोठी महान आहे. म्हणजे सिद्धार्थाची जी आई आहे महामाया तिला कशा प्रकारे हिणवलं जातं हे सुद्धा आपल्या बऱ्याचशा महिलांमध्ये मी ऐकलेले आहे. त्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे. आता माय मरो आणि मावशी डोळो ही प्रथा कधीपासून आहे? ही तेव्हापासून आलेली आहे. कारण सिद्धार्थाची जी आईला जास्त दिवस त्यांना आयुष्य नाही मिळालं आणि त्यानंतर त्यांची मावशी सगळी त्यांची आई ती मावशी होती आणि तिने सिद्धार्थाचा पूर्ण सांभाळ केला. त्यापासून ती प्रचलित आहे माय मरो पण मावशी डोळो. त्याचबरोबर असे बरेचसे शब्द आहेत. आम्ही हिंदी शब्द एखाद्या डायलॉग मेरा एक अतीत था तुम्ही ऐकलं असेल ना, मेरा एक अतीत था. आता अतीत हा शब्द आहे ना हा पाली साहित्य. आता अतीत म्हणजे काय? भूतकाळ. पाली साहित्य आपण अभ्यास करतो तर अतीत म्हणजे भूतकाळ. आता आयती हा शब्द सुद्धा आपण ऐकलेला असेल आपल्या यामध्ये रॅक्टेंगल आपण म्हणतो. तर आयती म्हणजे आयती हा शब्द सुद्धा पाली साहित्यातला आहे आणि आयती म्हणजे भविष्यकाळ येणारा काळ प्रचुरपन्न म्हणजे वर्तमान. तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्या महानगरपालिकेमध्ये तुम्हाला माहिती आहे की अनुकंपा तत्वावरती नोकरीला देतात. हे माहिती ना अनुकंपा तत्वावरती. त्या अनुकंपा तत्वावरती अनुकंपा हा शब्द सुद्धा पाली साहित्यातला आहे. परंतु अनुकंपा हा जो शब्द आहे ना हा आपल्या महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कायद्यामध्ये आणला. त्याची पण एक वेगळी स्टोरी आहे की बेस्ट आपली पूर्वी बेस्ट मध्ये आमच्याकडे इंडस्ट्री असेल तर बेस्ट होती मुंबईमध्ये. आणि त्या मुंबईमध्ये इलेक्ट्रिक साठी काम करत होते आणि तो कामगाराचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर मुंबईला बेस्ट आणि ऑफिस तिथे आहे बेस्टचं ऑफिस. तर तिथे त्याचा मृत्यू झाल्यानंतर तिथे त्याची बायको आणि एक 4-5 महिन्याचं बाळ होतं. ती बाई रोज त्या ठिकाणी येऊन बसायची. रोज येऊन बसायची रडत बसायची. पण तिचं काही कोणी कारण ऐकलं नाही. पण तिथे एका माणसाला तिला थोडी दया आली. त्याने विचारलं काय झालं. ती म्हणाली की माझा नवरा इकडे काम करायचा कामगार होता आणि शाप लागून त्याचा जागी मृत्यू झाला कामावरती असताना. आणि मग ही गोष्ट त्या माणसाने ऐकली. ते म्हणाले की तू इथे थांबू नकोस. मुंबईतले मोठे ऍडव्होकेट आहेत बॅरिस्टर आहेत. त्यांचा ऍड्रेस राजगृहाचा त्यांनी दिला. तिथं जाऊन तू त्यांना भेट. ते तुझ्यासाठी नक्की न्याय करतील. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजगृहाला बसलेच होते आणि वाचन करत असताना अचानक बाबासाहेब आंबेडकर लहान मुलांचा रडण्याचा आवाज आला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की बघ जरा कोण सेवकाला सांगितलं की बघ जरा कोण रडते हॅलो. तर ते बाहेर बघायला गेले राजगृहाचे होते. ती बाई त्या मुलाला घेऊन भिकारीच्या अवस्थेमध्ये माफ करा तो शब्द मी वापरतो. तर ती त्या अवस्थेमध्ये तिथं होती. तर त्याला असं वाटलं की सेवकाला असं कोणते भिकारी म्हणून तिला हाकून लावली. तर तिने ती चिठ्ठी दिली कागद दिला की मला भेटायचं. त्यांनी चिठ्ठी घेतली साहेबांसमोर आले आणि सांगितलं असं असं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिला भेटायला बाहेर गेले आणि तिच्याशी बोलत असताना तिचा मूल आहे ना मोठ्या प्रमाणामध्ये रडत होता. तो मूल इतका रडत होता की तो रडायचं थांबतच नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की तू तो सगळं ऐकतो तिथं मुलाला पहिला जप कर. तर ती म्हणाली की कसं जप करू. तर ते आठवडा झाला मी जेवले नाही आणि मी जेवण न केल्यामुळे मला दूध निघत नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यात पाणावले. त्यांनी तिला सेवकाला सांगून तिला जेवून दिलं. त्या मुलाला सोडून
मग सगळं कारण आहे ते झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बेस्टच्या विरुद्ध आहे ना दावा दाखल केला बॉम्बे हायकोर्टने. आणि बॉम्बे हायकोर्टमध्ये म्हणजे लेबरच्या विषयासंदर्भात आणि तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी युक्तिवाद जर केला तर त्याच्यामध्ये कायद्यावरची तरतूद नव्हती त्यावेळेस अनुकंपा तत्वावरती घेण्याची. तर न्यायाधीशांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यातलं सॉल्युशन मागवलं की यात काय करता येईल आपल्याला. तर त्यांनी तो सांगितलं की अनुकंपा तत्व एखाद्याच्या कामगाराचा तातडीने मृत्यू झाला, कामावरती मृत्यू झाला किंवा इतर कोणत्या त्यांनी मृत्यू झाला तर तातडीने त्याच्या घरातल्या एका कर्त्या जे असतील चांगले तर त्यांना त्या ठिकाणी अनुकंपा तत्वावरती कामावरती रुजू करता येईल. तर ती सुरुवात अनुकंपा तत्वावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले आजवरती चालू आहे. म्हणजे न्यायालयाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मी सांगण्याचा हे केला प्रयत्न केला. आता विषय धम्माचा पण हे करत असताना की तुम्हाला आमच्या महिलांना माहिती ती गोष्ट की तुम्हाला सुद्धा माहिती आहे की नवीन लग्न झालं त्याचं नवीन लग्न झालं तर ते आषाढ महिन्यामध्ये बायकोला पुढे पाठवतात माहेरी पाठवतात ना. असं त्याची काय गडबड काय संशोधन काय केली नाही. ठीक आहे मी चर्चा करतोय कारण चर्चेतूनच बरेचसे आपले प्रश्नाचे उत्तर मिळतील. आपल्या हे सर्वांना माहिती आहे की राजा शुद्धोधराचं अर्ध आयुष्य निघून गेलं, त्यांना मूळ बाळ नव्हतं आणि महामायाला जे स्वप्न पडलं सुमेध स्वप्नामध्ये आला होता आणि गर्भामध्ये प्रवेश केला तिथे स्वप्न पडलं. परंतु विषय असा आहे की या आषाढ पौर्णिमेला महामायाला गर्भधारणा झाली हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आषाढ पौर्णिमेला महामायाला गर्भधारणा झाली होती आणि तुम्हाला माहिती आहे नंतर सिद्धार्थचे संवाद संबोधन झाले आणि जगाला दुःख मुक्तीचा मार्ग सगळ्यांसाठी तो शोधून दिला. आता या व्यवस्थेने काय केलं, या व्यवस्थेने काउंटर केलं. या व्यवस्थेने काय केलं की पुन्हा असा समाज संबोध जन्माला येऊ नये म्हणून ही प्रथा यांनी टाकून दिली. त्याच्यामध्ये की नवीन लग्न झालं दाखवतं नवीन झालं की तुम्हाला अशा महिन्यातच श्रावण महिन्यात पाठवतात का, पैशात महिन्यात पाठवतात का, भाद्रपद महिन्यात पाठवतात आषाढ महिन्यातच. ही त्याच्या मागची त्यांची फिलॉसॉफी आहे. ह्या गोष्टी आपण ओळखल्या पाहिजे आणि ह्या सगळ्या अभ्यासांचा सुद्धा आपण मोठ मान द्यायला द्यायलाच पाहिजे. त्याला आपण आता सत्य स्वीकारलेलं आहे, बुद्धाला स्वीकारलेलं आहे, धम्माला स्वीकारलेलं, संघाला स्वीकारलेलं. आता सिद्धार्थ गौतम संवाद संबोधन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये तरी ऐकलं का की संभाषण बुद्ध कुणाच्या लग्नाला गेले होते का? कुणाच्या लग्नाला गेले होते म्हणजे आझाद शत्रू वगैरे त्या काळामध्ये होते किंवा इतर. तर विषय तोच आहे की ज्या वेळेस ज्या सिद्धांताने ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी सुद्धा त्यांना कितीतरी त्याग करावं लागलं ना. ज्यावेळेस आझाद शत्रूला त्यांना बोलवलं होतं तर आझाद शत्रू राजाने त्यांना समाज संबोधनाला बोलवलं होतं त्यावेळेस त्याचा चुलत भाऊ देवदत्त त्यांनी प्रश्न विचारला 6 वर्षामध्ये तू काय मिळवलंस, तुझ्या अंगावरती जे काशळे वस्त्र आहेत 6 वर्षात तुम्ही काय मिळवलं. तर समाज संबोधनाने सांगितलं की या 6 वर्षामध्ये तुम्ही काहीच मिळवलं नाही, सगळं गमावलं. काय गमावलं तर त्या देवदत्ताला काही समजत नव्हतं, त्या अहंकार होतं ना. तर 6 वर्षामध्ये मी माझा अहंकार गमावला, मी माझी वासना गमावली, मी माझं मोह गमावलं,
मी माझं माया गमावली, आणि दुःखाचं जे मूळ कारण आहे तृष्णा, ती तृष्णा मी संपवली. आणि तृष्णा कशामुळे निर्माण होते? आसक्तीने. मला दागिने पाहिजे, मला अमुक पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला मोबाईल पाहिजे. या आसक्ती ही जे अटॅचमेंट आम्ही ठेवतोय ना, ही आसक्ती सहज जात नाही, त्याला खूप वर्ष लागतात. कितीतरी जन्म घ्यावं लागतील आपल्याला त्या सगळ्या गोष्टी घालवण्यासाठी, आणि त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी स्थिर ठेवण्यासाठी विपसना, विपसना असा शब्द उच्चारू नये. विपसना हा शब्द आपण उच्चारला, विपसना करणं गरजेचं आहे. तो एक वेगळा पाठ आहे. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की जेव्हा या गोष्टी त्यांनी जेव्हा गमावल्या, तेव्हा त्यांना कुठल्या प्रकारचं दुःख होत नाही, त्यांना कुठल्या प्रकारचं सुख होत नाही. सुखामध्ये सुख उत्पन्न होत नाही, दुःखामध्ये दुःख उत्पन्न होत. तर तो मनाचा विषय काय की संवाद समृद्ध कधी कोणाच्या लग्नामध्ये आतापर्यंत वाचण्यात आले नाही. अर्थात याचा अर्थ असा, मी निभाण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे, मी निभाण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे, मी कोणाच्या लग्नामध्ये जाऊ शकत नाही. आपण हा शब्द वापरतो, परंतु आपल्याकडे प्रथा काय चाललेली आहे की एखादे काशे वस्त्र ज्यांनी परिधान केलेलं आहे त्यांना तुम्ही लग्नाला बोलवता. मी त्यांचा विरोध करतोय, तो काय करू तुम्ही असं घेऊ नका. समजून घ्या, मी काशे वस्त्र का निर्माण केलेले आहे, का घातलेले आहे, त्याचं कारण तेच आहे की मी आता मला मला जीवनाचं सत्य कळलंय की निपाण हाच शेवट आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही आहे. मग मी जर निपाणाच्या मार्गावर चाललोय, तर मग मी लग्नाला कसं काय जाऊ शकतो, मी त्यांना आशीर्वाद कसं देऊ शकतो? आलं लक्षात? त्याच्यामुळे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांनी जे बौद्धाचार्याची स्थापना केली आहे ना, त्याचा मागचा हा उद्देश आहे की बौद्धाचार्य हे उच्च पद आहे, परंतु त्याचबरोबर प्रत्येक व्यक्ती चिवर परिधान करू शकतोच असं नाही. त्यामुळे समाज समुदायाने काय केलं की जे सर्वसामान्य तुमच्यामध्ये सारखे आहेत, तर त्यांना आहे ना आचारसंहिता दिली. तसली ऍक्च्युली आपली म्हणजे आपलं जे आपण उपासिका म्हणतो ना, आपला वर्षावर मागच्या महिन्यापासून चालू झालाय, कधी ज्येष्ठ पौर्णिमेपासून. तर उपासक आणि उपासिका, आता आम्ही आमच्या लग्नाच्या पत्रिकेवरती लिहितो ना उपासक उपासिका हा शब्द प्रचलित होतो. त्या शब्दाचा अर्थ पण आम्हाला समजून आला की प्रत्येक व्यक्ती श्राम्य होऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी बुद्धांनी सर्वसामान्य सगळे चालले, त्यात स्त्री पुरुष असं काही भेटत नाही, सगळ्यांना उपासक आणि उपासिकांसाठी आचारसंहिता दिली. आणि ते आचारसंहिता दिली आहे. तुम्ही काय घड्याळ तुम्ही घड्याळ नव्हतं तर 12 म्हणजे आताच्या 12 डोक्यापर्यंत ऊन आला म्हणजे 12 वाजले समजेल की प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा आहे. पौर्णिमेनंतर 8 दिवसांनी अष्टमी येते, अष्टमी नंतर 8 दिवसांनी अमावस्या येते. अमावस्यानंतर आम्ही घाबरतो. आलं लक्षात ना? अमावस्याला की आम्ही घाबरतो, काय आम्हाला अमावस्या आहे, त्याच्यामागे सायंटिफिक रिझन आहे. तर अमावस्यानंतर 8 दिवसांनी अष्टमी येते. 4 दिवस 4 आठवड्यातले 4 दिवस आपल्याला जे उपस्वत पाळण्यासाठी किंवा अनुग्रहण करण्यासाठी ते समाज संघटनेने आपल्याला परमिशन दिलेली आहे. आता ते कशासाठी दिलेले आहे की दुपारी 12च्या आधी भोजन ग्रहण करणे, त्यानंतर भोजन ग्रहण करायचं नाही, तुम्ही ध्यान करत बसायचं, तुमच्यातला जो अहंकार आहे त्याला कमी करायचं आहे, तुमच्यातली जी वासना आहे ती कमी करायची आहे. जे बुद्धांनी सगळ्या गोष्टी केल्या त्या आपल्याला म्हणजे आपण एखाद्या आपल्याला सर्दी भोगायला आपण एमबीबीएसकडे जातो ना, त्याच्यात त्या गोळ्या ज्या आपल्याला दिलेल्या आहेत. आलं लक्षात? आता गंमत काय होते की उपवास आणि उपवास हे एकच पकडलं. उपवास हा एका विशिष्ट व्यक्तीला समोर ठेवून किंवा कुठल्यातरी मूर्तीला समोर ठेवून त्याच्यासाठी केला जातो, आणि उपवास हा आपल्या स्वतःसाठी केला जातो. याचा आपल्याला या गोष्टीचं फरक समजला पाहिजे
आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे आता काही लोक जे आहेत व्यवस्थेवाले ते बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत चुकीचा मेसेज टाकतात, चुकीचा. हे आमच्यासोबत बाबासाहेब आंबेडकरांचे संबंध होते, हापचेटीवाले थोडक्यात उलट्या भाषेत. तर जबाबदारी काय आपली बघा की ही व्यवस्था म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा दूरदृष्टीपणा पण बघा कसा आहे की आज ही व्यवस्था म्हणते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या कार्यालयामध्ये यायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि आमचा विचार हा एकच आहे. ही व्यवस्था काय सांगते आणि आम्हाला आमच्याकडे पण काही सोशल मीडियामध्ये डॉक्टरेट झालेले आहेत, बरोबर, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये, फेसबुक युनिव्हर्सिटीमध्ये, तर ते पण त्या गोष्टीला मान्यता देतात. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दूरदृष्टीपणा की त्यांनी या हापचेटीवाल्यांच्या कुठल्याही प्रमुखासोबत कधीच फोटो काढलाय. कोणासोबत तुम्हाला फोटो दिसतोय? हा त्यांचा दूरदृष्टीपणा होता. जर त्यांनी फोटो काढले असते तर आज आपण त्यांना मान्यता दिली असती, आज आपण त्याला दुजोरा दिला असता. अरे बाबासाहेब कधी गेले आपल्याला कळलं पाहिजे. आपण कुणाला मागतो? आपण सर्वस्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता शासनाचे जी आर निघतात, म्हणजे मी लक्ष वेधेल या गोष्टीचं, शासनाचे जेव्हा जी आर निघतात तर शासनाच्या जी आर त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा उल्लेख असतो. आता केंद्र सरकारचं जी आर निघालं 14 एप्रिलचं, त्याच्यावर डॉक्टर बी आर आंबेडकर, बाकी काहीच लिहिलं नाहीये. फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन किंवा भारतरत्न हा शब्द त्यांना शासनाने दिलेला आहे, केंद्र सरकारने, आणि तो वकील एक नात्याने म्हणतो. कारण आम्हाला कसं असतं, शासनामध्ये आपल्याला नाव आलं ना तर ते कायमस्वरूपी आपल्या येणाऱ्या पिढीसाठी ते दस्तऐवज म्हणून ठेवलं गेलं पाहिजे. हे थोडासा एक विषय थोडा भैयासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत बोलेल की माझे एक मित्र आहेत, इतिहासाचे प्राध्यापक आहेत आणि ते कल्याणला राहतात, डॉक्टर सहाजी कांबळे म्हणून. त्यांनी कुठल्या विषयावरती पीएचडी केली माहिती होती? कुठल्या विषयावरती पीएचडी केली? ते आपल्या इथले सांगली गावाच्या इथे आपल्याकडे आहे. आणि त्यांनी त्या विद्यापीठामध्ये भांडून शब्द घेतले, विषय घेतले. त्यांनी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांवरती पीएचडी केलेली आहे. आलं लक्षात घ्या. आणि आता विषय डॉक्युमेंटचा आला ना, म्हणून मला तो विषय मला सांगणं गरजेचं आहे की त्यांनी जो विषय घेतला तो भांडून घेतला, ते शासन देत नव्हतं, विद्यापीठ देत होतं त्यांना. कारण ते इतिहासाचे प्रोफेसर आहेत, तरी पण इतिहासाचं बोलणं प्राचीन काळातलं असं, मध्ययुगातलं असं, तर हा विषय त्यांना देत होता आणि त्यांना ह्याच विषय करायचे होते. आणि जेव्हा त्यांनी तो पीएचडीचा विषय घेतला आणि उत्खनन करायला सुरुवात केलं, त्या भैयासाहेब आंबेडकरांच्या काळातली बरेचसे जे मित्रमंडळ त्याच्या सोबतची ते बरेचसे एक्सपायर झालेले होते, त्यावेळेला बरेच वर्ष झाली पीएचडी करून. आणि त्याच्यामुळे त्यांना त्याच्यापर्यंत जाता आलं नाही, किंवा जे हयात होते त्यांनी बोलता येत होतं ते वयस्कर झालेले होते. तर त्यांनी शासनामध्ये प्रचंड अर्ज केला, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये अर्ज केला, परत महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अर्ज केला, आणि तो आंबेडकरांचे बरेचसे डॉक्युमेंट त्यांनी कलेक्ट केलं. त्यांना जे पाहिजे ते मिळालं नाही, पण थोडं पण मिळालं. आणि त्यानंतर त्यांनी इतका प्रयत्न केला, तरी कुठे पीएचडीचं बिझनेस पूर्ण झालं. त्यांनी चांगलं प्रबंध चांगलं त्यांनी बनवलं आहे. त्याला प्रकाशन करण्यासाठी थोडंसं त्याला आर्थिक अडचण येते आहे. तर त्यांनी मला काय सांगितलं की सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत काय झालं की ते काही करत राहिले, पण त्याच्या सोबत असणारे जे मंडळी आहेत त्यांनी जे कलेक्शन करायला पाहिजे होते, जे डॉक्युमेंट इव्हिडन्स त्यांनी तयार करायला होतं ते त्यांनी तयारच केलं नाही. आलं लक्षात? आणि त्याच्यामुळे काकाशी तो विषय निघाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जर असं घडत असेल आणि आम्ही जर त्या गोष्टीला दुर्लक्ष करत असेल तर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची विचारांची काय जबाबदारी घेतली प्रश्नाची. आपल्याला हे सगळं माहिती आहे की पहिली धर्मसंगीती कधी झाली, दुसरी धर्मसंगीती कधी झाली, पहिली झाली ती सभासद मुलांच्या पदविमानाच्या समोर विधान झाली, बरोबर आहे. आणि तिसरी धर्मसंगीती मध्ये
प्रियदर्शी सम्राट अशोक राजा होते, हे आपल्याला माहिती आहे. आता आश्चर्याची गोष्ट नाहीये, पण 6व्या धम्मसंगीतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाचारण करण्यात आले हे आपल्याला माहिती आहे. आणि 1954 मध्ये मे महिना होता, 1954 मध्ये रंगोळमध्ये ज्यावेळेस 6वी धम्मसंगीती झाली त्यावेळेस ते अध्यक्ष रेवत स्थविर होते. अध्यक्ष रेवत स्थविर हे अध्यक्ष होते. 2,500 अर्हत पदाला जे पोचलेले भिक्खू संघ होते, जे संभाषण बुद्धाचं विचाराचं खरं अनुकरण होते, ते अर्हत पदाला पोचलेले होते. आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाचारण करण्यात आलं होतं. आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की मी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार भारताच्या कानाकोपऱ्यात करतोय. त्यांनी त्या 6व्या धम्मसंगीतीमध्ये जाहीर केलं की मी काही वर्षामध्ये धर्मांतर करत आहे, बौद्ध धर्म स्वीकारत आहे आणि सारा भारत बौद्ध नेता आहे. त्याचबरोबर की येणाऱ्या काळामध्ये काही होऊ शकतं, त्याच्यामुळे त्यांनी ते दी बुद्ध आणि धम्मा हा ग्रंथ सारखा वाचा. की तुम्हाला विनंती करेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे ओरिजिनल लिटरेचर आहे, साहित्य आहे, तेच वाचा. भले ते इंग्लिशमध्ये असू द्या, पण ते इंग्लिशमध्ये वाचण्याचा प्रयत्न करा. बाकी इंग्लिश कुठल्या साहित्याला जास्त हे करता येतं. शब्दांचा बाबासाहेबांचे शब्द आहे आणि त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो बाकीचा ट्रान्सलेट करण्याचा दृष्टिकोन कसा असेल सांगता येत नाही. तर बऱ्याचशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यावेळेस आपण लिटरेचरचा अभ्यास करतो ते लिटरेचर आपल्याला समजलं पाहिजे. आता 1954 मध्ये ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 6व्या धम्मसंगीतीमध्ये पाचारण केलं आणि त्यांनी त्या बौद्ध धर्मात भारतातला जो पूर्वीचा बौद्ध धर्म होता त्याला पुनरुज्जीवित केलं आणि तो मी स्वीकारणार आहे. आणि ही गोष्ट 2,500 अर्हत पदाला पोचलेल्या भिक्खू संघाने साधुवाद केला. आणि तिथल्या जे अध्यक्ष होते रेवत स्थविर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व ही पदवी दिली. बोधिसत्व म्हणजे काय, जो सम्मान संबुद्धाच्या जवळ आहे. आणि बोधिसत्व आपण शासनाच्या परिपत्रकावरती सुद्धा बोधिसत्व हा शब्द त्याच्यावर टाकत नाही, पण आपण तो प्रवृत्त करणं गरजेचं. कारण आता बाकीचे काही बघितलं आपल्या मुंबईमध्ये तुम्ही बघा, ठाण्यामध्ये बघा, त्यांच्या आम्ही तीर्थरूपकार आलं लक्षात, तीर्थस्वरूप हे असे सगळे शब्द शासनामध्ये ते लोक आणतात. आम्ही का आणू शकत? कारण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी चळवळ निर्माण केली तर त्याच्यामध्ये 18 खंडामध्ये डॉक्टर इंग्लिशमध्ये जे लिटरेचर आहे 18 खंड, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगतो बघा की मला विद्वान किंवा विचारवंत नसले तरी चालेल, मला विद्वान किंवा विचारवंत नसले तरी चालेल, पण निष्ठावंताची गरज आहे. निष्ठावंताकडे ज्ञानाची कमी असेल तर ती मी भरून काढण्यास समर्थ आहे. पुढे फार महत्वाचं आहे. पण विद्वानाकडे इमानदारी, निष्ठा, प्रामाणिकपणा यांची कमी असेल तर मीच काय जगातील कुठलीही शक्ती भरून काढू शकतो. किती मोठं वाक्य आहे तुमचं. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध दिला. आता हे आपल्याला माहिती आहे की 20 वर्ष बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि बौद्ध धर्माची दीक्षा दिली असाही उल्लेख करणं गरजेचं आहे. तर आपण दुसरं म्हणतो की धर्मांतर केलं. बौद्ध धर्माची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षा घेतली आणि जे महास्तवी चंद्रमुनी होते ते आपल्या भारताचे नव्हते, ते बर्मामधून आलेले होते. आणि ते त्या काळामध्ये त्या वयस्कर होते, बाबासाहेबांपेक्षा त्या काळात त्यांचं वय 80च्या आसपास होते. तर बघा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार बघा किंवा त्याचा दूरदृष्टी बघा की त्यांनी त्यांच्यातून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि जेव्हा आपल्या पूर्वजांना जी दीक्षा त्यांच्यातून नाही करायला लावली तर स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली की बौद्ध धर्म या जगाला तुमचा सर्वांचा उद्धार करणार आहे. आता 22 प्रतिज्ञा जे आपल्याला तोंड पाडेल, आपल्या सगळ्यांना तोंड पाडेल. आता गडबड काय होते की आता ते एखाद्या विशिष्ट धर्माचं सण आलं
ते सोशल मीडियावरती काय होतं की अनुमोदन सण आला तर 22 कोटी पैकी 50 कोटी द्या, इंजेक्शन मारून द्या. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या आपल्या बौद्ध धर्माला अडचण करत आहेत. कारण आम्ही जास्त कुठे वावरतो सोशल मीडियावरती. म्हणजे एवढं सहन करून एवढं आपलं शोषण झालं तर ते सोशल मीडियावरती आपण आजही ते अडकून राहिलेलो आहोत. आता धर्मांतर झाल्यानंतर अनेकांना ही गोष्ट माहिती नाही की 4 धाम म्हणजे आपण ऐकलं असेल ना, आजूबाजूमध्ये 4 धाम यात्रा करते आहे, 4 धाम यात्रा करते ऐकलं तर असेल ना, 4 धाम यात्रा. तर 4 धाम यात्रा दुसरं काय ते आपलंच आहे. आणि 20 नोव्हेंबर 1956 ला परिनिर्वाण व्हायच्या काही दिवसाआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर माईसाहेब आंबेडकर कुठे गेले होते? लुंबिनीला गेले होते. तिथे सिद्धार्थाचा जन्म झाला. त्यानंतर तिथून ती पहिली यात्रा त्यांची. तिथून मग ते कुठे आले? जिथे सिद्धार्थाला संबोधी प्राप्ती झाली, बोध मिळाला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या बोध वृक्षाला नुसतं वंदन केलं नाही, त्या बौद्ध वृक्षाला मिठी मारली. त्या बौद्ध वृक्षाला मिठी मारली आणि तिथे काही काळ त्यांनी ध्यान धारणा केली. तिथून ते सारनाथला गेले. तिथे पंचवर्गीय भिक्खूंना त्यांनी दीक्षा दिली, धम्मचक्र प्रवर्तन केले आणि त्यानंतर ते कुशीनाराला गेले. तिथे महापरिनिर्वाण झाले. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे 4 धाम यात्रा झाल्या. 4 धाम यात्रा आपल्याच आहे. दुसरी गोष्ट महत्वाची आहे की ते झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक स्टेटमेंट दिला की मृत्यू कोणालाही चुकला नाही, तो मलाही चुकणार नाही, आज ना उद्या मला मारायचं आहे. जसं सम्राट बुद्धांनी जाहीर केलं तो कधी माघ पौर्णिमेला, तिने वैशाख पौर्णिमेला परिनिर्वाण घेतलं. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी जाहीर केलं की मृत्यू कोणाला चुकणार नाही, तो मलाही चुकणार नाही, आज ना उद्या मला जायचं आहे. आलं लक्षात? ह्या सगळ्या गोष्टी आम्ही होत असताना आपल्याला तिसरी धर्मसंहिती माहिती आहे की तिसरी धर्मसंहिती महापरिनिर्वाण 226 वर्षांनी तिसरी धर्मसंहिती झाली. आम्ही आमच्या आनंद जाधव मागे बसलेले आहेत. आम्ही 2022 मध्ये फेब्रुवारीमध्ये आम्ही शहर अशोकाच्या सासूरवाडीत गेलो होतो विदिशामध्ये. तर तिथे आम्ही 350 स्तूप वंदन केलं. ते बघितलं खरे आपण सांगती स्तूप. डॉक्टर बाबासाहेब स्वतः सांगती स्तूपाला जाऊन आलेले, त्याचं निरीक्षण करून आलेले. आपल्याला हे माहिती आहे का की तिसरी धर्मसंहिती जेव्हा झाली तर तिसरी धर्मसंहितीमध्ये आता हे लोक बोलतात की महादेव महादेव महादेव. आता महादेव आपले महादेव बनते आहेत ना. तिसरी धर्मसंहितीमध्ये म्हणजे अपराध पूर्वी महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकार नव्हते, ते नावच नव्हतं. आणि भारत पण काय नुसतं आताचा भारत नाही, श्रीलंका, चायना, जपान, बर्मा, तुमचा भूतान, त्यातल्या अफगाण, बामियान, युकेनिस्तान, हा सगळा भारत पूर्वी होता सम्राटाच्या काळात. तर ते काळांतराने आक्रमण केली, काळांतराने प्रत्येकाला गळची बाधा झाली. मग मी माझं जायचं घोडाफोडी झालं. आलं लक्षात? दुसऱ्या धर्मसंहितेमध्ये घोडाफोडी झाली. मग तिथून मग महायान, हिनयान हे सगळं निर्माण झाले. त्यानंतर तिसरी धर्मसंहिती फार महत्वाची काय आहे बघा. जसं आता काही हापचटीवाल्यांनी डुप्लिकेट भिक्खूंना आपल्यामध्ये सोडलेलं आहे, तेव्हा आम्हीच बौद्ध धर्माचे प्रचार प्रसारक आहोत आणि त्यांना बाहेरच्या देशातून मोठ्या प्रमाणामध्ये फंड येतं. त्याच्याही ते तिसरी धर्मसंहिती जेव्हा झाली ना, त्यावेळेस सम्राट अशोकाने का केली धर्मसंहिती? कारण 10 वर्ष उपोषण पाळलं गेलं नाही. 10 वर्ष बुद्धांच्या विचारांचा प्रचारच कसा होत गेला नाही आणि म्हणून ती धर्मसंहिती त्यांना आयोजित करण्यात आली. आणि त्यांनी काय केलं की जे 20,000 डुप्लिकेट भिक्खू होते तर त्याचे चिवर काढून घेतले आणि त्यांच्या अंगावरती सफेद रंगाचे वस्त्र आंदोलन आले आणि पुन्हा ते धर्माचं संधायन झालं. आणि मग त्यांनी यांना आपल्या जे अध्यक्ष होते त्याच्यामध्ये तिसरे धर्मसंहितेमध्ये त्यांना विचारलं
की मला धम्माचं ना वारसदार बनायचं. सगळ्या अशोकाने सांगितलं की मला धम्माचं वारसदार बनायचं आहे. ते मला धम्माचं वारसदार तुम्हाला बनताय ना. ते म्हणाले की सोनं चांदी हे द्यायला तयार. सोनं चांदी धम्माला नको, तुझं स्वतःच काहीतरी दे. आणि मग त्यावेळेस त्यांनी काय केलं की महामहेंद्र आणि संघमित्रा यांना धम्मासाठी दान दिलं. आलं लक्षात, यांना धम्मासाठी दान दिलं. आता थेर हा शब्द माहिती आहे तुम्हाला, हा थेरडा हा थेर शब्द तिथूनच आहे. संघमित्रा थेरी आणि महामहेंद्र थेर म्हणजे या सगळ्या शब्दाचा जो विपर्यास होतोय, या शब्दाची कुठेतरी विटंबना होते, हे आपल्याला समजलं पाहिजे. हे समजलं तर आपली जबाबदारी आपल्याला खऱ्या अर्थाने समजेल की आपली जबाबदारी काय. आता पुढे ती फांदी बौद्ध घ्यायला जिथे त्यांना संबोधी प्राप्ती झाली, बौद्ध वृक्षाखाली ती फांदी संघमित्रा यांनी विधिवत तिचे पूजा करून ती काढून तोडून ते कुठे गेले, श्रीलंकेला गेले, श्रीलंकेला गेले. आणि श्रीलंकेच्या अनुराधापूर येथे स्थापित केलं. आता हे तुम्हाला का सांगतोय, तिथं बाबासाहेब आंबेडकर आहे म्हणून सांगतोय. आता त्याच्यामध्ये ही गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांना कळली की बोधी वृक्षाची ओरिजिनल फांदी कुठे स्थापित झालेली आहे, श्रीलंकेमध्ये अनुराधापूरमध्ये. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती झालं, बाबासाहेब तपास केला खरं आहे का खोटं आहे. आणि त्यावेळेला डॉक्टर बाईसाहेब आंबेडकरांना ते सोबत गेले होते श्रीलंकेला. आणि त्या ठिकाणी ते अनुराधापूर येथे गेले. आणि डॉक्टर बाबासाहेब काय केलं माहिती आहे, ती फांदी तोडली तिकडची. आलं लक्षात. अनुराधापूर येथे जे वटवृक्ष आता खूप मोठा आहे, तिथे ते बोधी वृक्ष आहे, पवित्र बोधी वृक्ष आहे. आणि ती फांदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तोडली आणि ती कुठे लावली, औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय ना, तिथे आज ते पण मोठं वटवृक्ष झालेलं आहे. बोधी त्याची तिथे काही बघत नाही, दुर्लक्ष केलं जात आहे. फार मोठी शोकांतिका आहे की एवढं सगळं बाबासाहेबांनी आपल्यापर्यंत आणून ठेवलेलं आहे. म्हणजे आपल्याला तिकडे जायची गरज भासणार नाही त्याच्या. पण या गोष्टी बाबासाहेब आंबेडकर करत असताना जो धम्म सांगितलेला आहे तो धम्म आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता ज्यावेळेस आम्ही थोडा जरा विषय वाढवतो, तर आता काय झालंय ते आपल्याला, माझं याच्यावरती काम चालू आहे, तर ते प्रोजेक्ट या वर्षी नाही होणार, ते प्रोजेक्ट करून. आता आपल्याला माहिती आहे की त्रिशूल हा बऱ्याचशा गोष्टी, त्रिशूल त्रिशूल हे त्रिशूल नाहीये, तिथे त्रिरत्न आहे. आता या लोकांनी काय केलं, ओम नावाचा शब्दच नाही. आलं शब्द, ओम नावाचा शब्दच नाहीये. त्याच्यात काय होतं, आपण उत्खननामध्ये जात नाही, आपण उत्खनन करत नाही. आपण काय करतो, व्हिडिओ आला तर सांगतो हा जिथे बाबा बुद्धच निर्माण होणार, अरे बाबा तू जाऊन चौकशी कर. आपण जोपर्यंत उत्खनन करत नाही, संशोधन करत नाही, तोपर्यंत आपल्याला बुद्ध धर्म कसं कळेल. डॉक्टर बाबासाहेबांनी तेच केलं. हजारो वर्षाचा तो इतिहास होता ना, खरा काय खोटा काय, हा इतिहास सगळं उत्खनन केलं आणि तो व्यवस्थित त्या साच्यामध्ये बसवलं. आता हे तुम्हाला त्रिशूल दिसत असेल, बरोबर आहे, हे तुम्हाला त्रिशूल दिसत असेल, तर हे त्रिशूल नाहीये, हे त्रिरत्न आहे. आता आपण त्रिरत्न म्हणजे काय, बुद्ध, धम्म आणि संघ. आता हे जे मार्किंग, हे जे सिम्बॉल आहे ते सगळे आपलेच आहे. बैल आपला सिम्बॉल आहे, हाती आपला सिम्बॉल आहे, हरिण आपला सिम्बॉल आहे, गरुड आहे हे आपला सिम्बॉल आहे. आता लक्षात, बऱ्याचशा गोष्टी आहेत ते आपलं सिम्बॉल आहे. आता हे ओरिजिनल आहे, हे ओरिजिनल आहे. आता यांनी काय केलं, यांनी याचा असं करून टाकलं आणि ओम करून टाकलं. आलं लक्षात, हे असं केलं आणि त्याचं ओम करून टाकलं. ओम आम्ही सगळीकडे बोंबा बोलू, मग आम्ही म्हणतो की सीना आम्हाला फौलाद आहे, हा भीमजी की अवलाद आहे. अरे हे तर बघ पहिला इकडे काय चाललंय. आणि सगळ्या ज्या निधीवरती जे अतिक्रमण झालेलं आहे त्याला जबाबदार आपण स्पष्टपणे म्हणतो. कारण जोपर्यंत आपण जबाबदारी घेत नाही तोपर्यंत आपला विकास कसा होईल.
आणि आर्किओलॉजिकलचा एक कायदा असा आहे की कायद्याचा अभ्यासाचे वकील असल्या कारणाने किंवा म्हणतो की 100 वर्षापासून जर एखादी गोष्ट तिथं आहे तिथं हनुमान असो गणपती असो तर त्यांनी 100 बसलेला असो. जे आता तुम्ही रायगडावरती वाघ्यापुत्राचं प्रकरण ऐकलं असेल त्याला जवळजवळ 96 वर्ष झाली त्या समाधीला वाघ्यापुत्राचे 4 वर्षानंतर त्याला कोणी हातू शकत नाही आणि म्हणून ते हटवण्यासाठी यांचा प्रयत्न चालू आहे. तर आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचा कायदा असा आहे की 100 वर्षापासून जर ते तसंच असेल तर त्याला तुम्ही हटवू शकत नाही. जसं तुम्ही थोडक्यात उदाहरण काय तुम्ही सीएसपीला गेला असाल तिथं आमचं शिक्षण झालं बुद्ध भवन आनंद ते दगडाच्या पायऱ्यात पण जातो आपण ते महानगरपालिका का काढत नाही कारण ते युनेस्को याच्यामध्ये आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये त्याची नोंद झाली त्याच्यामुळे जसं आहे तसंच ते आपण त्यांना ठेवायला लागतात काही बदल करू शकतो. तर विषय तो आहे. आता हे त्रिरत्न म्हणजे काय की हा जो बेस आहे बुद्धाचा तिथं मध्ये कमळ आहे. पूर्वी कमळ 100 पानांचा असतो 100 आता त्या कमळ सगळे डुप्लिकेटच झाले होते. तर इथे कमळ आहे आणि मध्ये अष्टांगिक मार्ग आहे जो तथागत सम्मा संबुद्धाने आपल्याला सांगितलेला निब्बाणाचा मार्ग आहे ते फॉलो करण्यासाठी सांगितलं त्याचा हा एक चिन्ह आहे. आता कमळ म्हणजे काय त्यांनी सांगितलं की कमळाचे जे फुल आहे कमळाचे जे फुल आहे ते बुद्धाचं शुद्धता प्रस्थापित करते. म्हणजे बुद्ध किती शुद्ध आहे बुद्ध किती प्युअर आहे बुद्धांवरती कुठल्याही प्रकारचं डाग नाही आलं लक्षात. त्यानंतर हे 2 मासे आहेत हे आणि हे 2 मासे डोळे आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की डावीकडे आणि उजवीकडे त्रिशूळाचे जे पंख आहेत 2 सोनेरी मासांचे प्रतीक आहे आणि भारतातील 2 पवित्र नद्या आहेत एक यमुना आहे आणि गंगा आहे आणि ते आपल्या धर्माचं प्रतिनिधित्व करतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा जो तुम्हाला मध्ये एक शाखा दिसते ती त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्रिशूल बौद्ध धर्माच्या त्रिगुणांचे प्रतिनिधित्व करतं बौद्ध धम्म आणि संघ. त्याचा वरचा जो हा इकडचा जो भाग आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की भिक्खुनी भिक्खू पुरुष स्त्री या 4 पटांच्या संमेलनाचं ते प्रतिनिधित्व करतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता बऱ्याचशा गोष्टी सुरुवातीला लिखी वगैरे काय भांडण हे नव्हतं फक्त मौखिक होतं. ते सांगतात की आमची मराठी भाषा 2,500 वर्षापासून 2,000 कुठे काय पुरावा वगैरे नाही सगळ्या भाषेची जणनी पाली भाषाच आहे आणि पाली भाषा त्या बऱ्याचशा जे शब्द या लोकांनी चोरलेली आहे असंच म्हणायचं आपण. आता ज्यावेळेस आपण सम्मा संबुद्धाचा विचार जेव्हा घेतो काय घेतो आता पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये किती किती काय झालं तरी आपण भिजतो आपण काय करतो भिजतो काही झालं तरी मग ते पाणी कसं झिरपतं तसं बुद्धाचा विचार आपल्या जीवनामध्ये झिरपला पाहिजे तो झिरपवला पाहिजे. कारण आजच्या तरुण मुलं आहेत ना सोशल मीडियावरती इतके आहारी गेलेले आहेत की ते धम्माकडे वळतच नाही. का वळत नाही तर सगळं रेडीमेड भेटले म्हणून असं आहे का त्या तरुण मुलांसाठी सम्मा संबुद्धांनी काय सांगितलं बघा. सम्मा संबुद्ध आणि भंते आनंद हे जेव्हा चालिका करण्यासाठी जात होते तर एका ठिकाणी झोपडी होती तर झोपडीमध्ये एक तरुण होता त्याला सांगितलं की मला भिक्षा पाहिजे आणि भिक्षा तो आला बाहेर भिक्षा देण्यासाठी काहीच नाही आणि पण ते थोड्या वेळ समारोप करतो. हे काही उदाहरणं दिली ना तर ते
सोपं जातं समजायला. त्यांनी जेव्हा भिक्षा मागितली त्यांनी काय भिक्षा दिली नाही, तर माझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे काहीच नाही. तर त्यावेळेस समाज संबोधाने काय सांगितलं, ठीक आहे तुझ्याकडे काही नाही ना, तो तू तिथं उभा आहेस, तुझ्या पायाखालची मला माफी दे. काय सांगितलं, तुझ्या पायाखालची मला माफी दे. माझ्या पिंडपातामध्ये, पिंडपाताचं जे भांड आहे त्यांनी माती उचलली आणि त्या पिंडपातामध्ये दिली आणि ते निघाले. तर बनते जे आनंद होते त्यांनी विचारलं की तुम्ही माती कशी काय शिकली. समाज संबोधाने काय उत्तर दिलं, त्याने विचारलं की मला भिक्षा पाहिजे, तर नाही माती, परंतु मी माती ह्यासाठी मागितली की त्याला देण्याची मी सवय लावली. काय केलं, त्याला मी देण्याची सवय लावली. आणि हे बुद्धाचं जो तत्वज्ञ आहे ना, तो प्रत्येकाचं, ही व्यक्ती वेगळे ते सगळ्यांना सारख्याच गोळ्या देत नाही, ते दिल्या नाही, प्रत्येकाला वेगवेगळ्या गोळ्या दिलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या समजून हे असंच आहे. उपदेश देत असताना नेहमीप्रमाणे उपदेश देत असताना असं भिक्खू संघ बसलेला आहे आणि त्या भिक्खू संघ बसलेला असताना तुम्ही बघितलं की नेहमी जे 5 भिक्खू बसतात ते आज माझ्या प्रवचनात नाही, माझ्या उपदेशाला नाही. आणि आम्ही त्याला विचारलं की 5 भिक्खू जे बसतात ते कुठे आहे, तर त्यांनी सांगितलं की भगवान ते म्हणून आम्ही खूप शिकलो, आता आम्हाला शिक्षणाची गरज नाही असं त्यांनी म्हटलं. तर ते भगवंत म्हणजे ठीक आहे. ते उपदेश झाला त्यांना भेटायला गेले आणि त्यांना सांगितलं की आजच्या प्रवचनात तुम्ही नव्हतात. त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला अनुभव झाला, आम्हाला शिकायचं नाही. भगवंत म्हणाले ठीक आहे. ते म्हणाले की माझं काम करा. भगवंतांनी काही चाकू बिकू घेतला नाही, काही चाकू घेतला नाही, काही तलवार घेतला नाही. शब्दांची ताकद बघा, अनुभवाची ताकद बघा. ते काही म्हणाले की माझं एक शेवटचं काम करा, या वनामध्ये जा आणि झाडाची 5 पानं तोडून, झाडाची पानं तोडून आणा. तर ते पानं वनामध्ये गेले, पानं तोडून आले आणि ते बुद्धाला सर्वांच्या बुद्धाला देऊ नका, त्याला देऊ नका, ती मोजा. प्रत्येकाच्या हातामध्ये 5 पानं किंवा 10 पानं किंवा 2 पानं ती मोजली. तर समाज संबोधाने काय सांगितलं की तुमच्या हातामध्ये जेवढी पानं आहेत तेवढंच तुम्हाला शिकवलंय. उर्वरित झाडावरची जी पानं आहेत तेवढं तुम्हाला अजून शिकायचं आहे. तो बुद्ध धर्म जो आहे तो काय लगेच संपणार आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपला धर्म दिलेला आहे तो काय गल्ली लोकल नाहीये. त्याची पवित्रता आपल्याला समजायला हवी, त्याची व्याप्ती आपल्याला समजायला हवी. समोर अजून एक उदाहरण देतो. इथे उदाहरण दिलं की पटकन ते क्लिक होतं. तर एरोप्लेन मध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे बसलो आहोत ना एरोप्लेन मध्ये. कोणाला गेलं असेल, मी पण गेलोय. आणि एरोप्लेन मध्ये एरोप्लेन एका विशिष्ट उंचीवरती गेला, 10,000 फुटावरती जेव्हा जातो तिथं ऑक्सिजन नसतं वरती. तिथं ऑक्सिजन नसल्यामुळे ते एरोप्लेन थोडंसं डगमायला लागतं. आणि त्या एरोप्लेन मध्ये बसणारे जे प्रवासी आहेत ते सगळे प्रवासी आहेत खालून जातात आणि प्रत्येक जण आपापल्या देवाचा जप करत असतो आणि प्रत्येकाने क्रिकेटचा फ्लॅग आहे तो फ्लॅग खाली करतात. आणि त्याच एरोप्लेन मध्ये एक 12-13 वर्षाची मुलगी आहे, ती बसलेली असते आणि तिने काही फ्लॅग बंद केलेला नसतो. ती त्या ढगांचा आनंद घेते, त्या ढगामध्ये त्याच्या पंख्या कसे कापले जातात तर ती सगळं म्हणजे एन्जॉय करते. आणि थोड्या वेळामध्ये काय होतं की एरोप्लेन स्थिर होतं. स्थिर झाल्यानंतर लँड होतो. लँड झाल्यानंतर विमान थांबतं. प्रत्येक प्रवासी आपापल्या देवाला धन्यवाद बोलतो, प्रत्येक जण. आणि मग ते प्रत्येक जण बॅग वगैरे काढतात, ते निघतात. निघाल्यानंतर त्या मुलीला विचारतात, एवढं सगळं प्रकरण घडलं
तुला भीती नाही वाटली? ती म्हणाली मी कशाला घाबरू, तुला मला माहिती आहे की एरोप्लेन व्यवस्थित लँड होणार, तरी पण तुझं वय बघता तुला भीती निर्माण व्हायला पाहिजे होती. तर ती म्हणाली मला पायलटवरती विश्वास आहे. काय म्हणाली? काय म्हणाली ती? पायलट झोपायला सांगा असा मला करू द्या. तर ती म्हणाली की मला पायलटवरती विश्वास आहे. तर तरी पण जेवढं पायलटवरती विश्वास ठेवणं तुला या वयामध्ये शोधतं का? ते म्हणाले की जे पायलट आहेत ना ते माझे वडील आहेत आणि मला माझ्या वडिलांवरती पूर्ण विश्वास आहे की ते व्यवस्थित एरोप्लेन उडवतील, व्यवस्थित टेक ऑफ करतील आणि प्रवाशांना सुखरूप ते इच्छित स्थळी उडवतील. हे सगळं सांगण्याचं जे सार आहे ना, मला बुद्धावरती विश्वास आहे, मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती विश्वास आहे आणि हे महामानव मला कधीच चुकीच्या मार्गावरती घेऊन जाऊ शकत. त्यामुळे बहुजन पंचायत समिती जे मुख्यालय आहे त्या मुख्यालयामध्ये मला आज यायला मिळालं. खरं तर मी दोन तास बोलतो, 2-2.5 तास, पण वेळेच्या अभावी मी इथे निघून गेलो. मला आठवते की मी 15 वर्षाचा होतो त्यावेळेस